काय तुम्ही लहानपणी प्रश्नावळी खेळले? आत्ता तुम्हाला प्रश्नावळी खेळायचे? आणि जर का प्रत्येक प्रश्नाला आपल्याला काही पैसे मिळत असतील तर तर मित्रांनो, मी आपल्याला त्या भागामध्ये 5 प्रश्न विचारणार आहे आणि या 5 प्रश्नांची जो कोण बरोबर उत्तर देईल त्या भाग्यवान विजेत्याला प्रत्येकी 50 याप्रमाणे 5 प्रश्नांचे मी 250 रुपये देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर करायचंय, लाईक करायचंय आणि तुमचे प्रश्नाची उत्तर 1, 2, 3 या क्रमाने तुम्हाला कमेंटमध्ये मला पाठवायचे. तर मित्र हो, आता ही मालिका मी चालू करण्यापाठीमागचा उद्देश बरेच आहे, पण आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा. म्हणजे तुम्हाला बरं वाटते ना की आनंद घ्यावा, आणि आनंदाबरोबर त्यात जर का तुम्हाला पैसे मिळत असतील तर काय चांगलंच आहे ना. जर का माझे 5 प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली आणि तुम्हाला घर बसल्या जर का 250 रुपये मिळत असेल तर चांगलंच आहे ना. आणि फक्त तुम्ही मला गुगल पे नंबर द्यायचे. लक्षात आलं का? म्हणजे मला तुम्हाला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करता येईल आणि त्याची उत्तर देखील मी तुम्हाला त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते उत्तर तुमची मात्र मिळती जुळती आहेत का बघा, आणि त्याचे कारण, त्या उत्तराचं ते कारण का आहे हे सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आज मी चालू करतो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की देश मोठा की धर्म मोठा? मित्रांनो, प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या. तर प्रश्न दुसरा, दलित समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे की भगवान गौतम बुद्ध मोठे? मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्या. दलित समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे की भगवान गौतम बुद्ध मोठे? आता प्रश्न तिसरा, पंढरपुरामध्ये विठ्ठलाची व रुक्मिणीची मूर्ती एकत्र आहे की स्वतंत्र आहे? प्रश्न तिसरा, पंढरपुरामध्ये विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र आहे की स्वतंत्र आहे? प्रश्न चौथा, मित्रांनो, प्रश्न चौथा, की भारतामधील सर्व धर्म हे संविधानाप्रमाणे चालतात, चूक की बरोबर? प्रश्न चौथा, भारतामधील सर्व धर्म हे संविधानाप्रमाणे चालतात, चूक की बरोबर? आणि आता आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे की ही मालिका आपल्याला खरोखर आवडली की नाही? आवडली असेल तर हो म्हणा, आवडली नसेल तर नाही म्हणा. आणि अशाच प्रकारचे मालिका आपल्याला जर का पुढं बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये तसं कळवा. मी आपल्या कमेंटचा जरूर विचार करेन आणि भविष्यामध्ये अशी आपली मालिका चालू राहील. तरी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.